नमस्कार, मी पवन थोरात. सिंजंटा फाउंडेशन इंडिया व एन्व्हायरमेंटल डिफेन्स फंड या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आपण एक जनजागृती अभियान राबवत आहोत. याच अनुषंगाने आज आपण गोगलगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. आज एका वेगळ्या प्रक्षेत्रावरती आपण उपस्थित आहोत. यामध्ये माझ्या समवेत या प्रक्षेत्राचे मालक, या जागेचे शेतकरी श्री सुनील मते साहेब आहेत. आज या ठिकाणी ईडीएफ आणि SFI या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून स्ट्रॅश मॅनेजमेंट म्हणजे पाचट व्यवस्थापन, ऊस पीक हार्वेस्ट झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये ऊस पिकामधील जे पाचट असतं, पाचटाबद्दल अनेक शंका असतात. आपलं शेत पूर्ण निर्मळ झालं पाहिजे किंवा त्या शेतामधलं पाचट अगदी जाळून आपण त्याची राख केली पाहिजे, या मताचे अनेक शेतकरी असतात. परंतु सिंजंटा फाउंडेशन इंडिया व EDFच्या माध्यमातून सुनील भाऊंनी यावर्षी वेगळा निर्णय घेतला आणि या ठिकाणी त्यांनी आपल्या शेतामध्ये ऊस पिकाची हार्वेस्टिंग किंवा तोडणी झाल्यानंतर उरलेल्या पाचटाचं व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला. आणि याच अनुषंगानं या ठिकाणी आपण आज पाहू शकता की या ट्रॅश मॅनेजमेंट अवजाराच्या माध्यमातून हे ट्रॅक्टर चलित यंत्र आहे आणि याच्या माध्यमातून पूर्ण 1 एकर पेक्षाही जास्त प्लॉट आहे हा. याच्यावरती या ठिकाणी पाचट व्यवस्थापन केलं जाणार आहे. आता या पाचट व्यवस्थापनाचे अनेक फायदे आहेत. आज आपण या ठिकाणी पाहता की आपण एकच सरी या ठिकाणी पाचटाची केल्यानंतर हे जैविक कीड नियंत्रणाचे आपले मित्र पक्षी बगळे या ठिकाणी पाहू शकतात. हे खूप वेगळं दृश्य आहे. याच्यामध्ये हे खूप वर्षापासून आपल्याला लुप्त झालेलं आहे. कारण तुम्ही जर हे बर्निंग केलं किंवा जाळलं तर हे पक्षी आपल्या जवळ थांबणार नाहीत किंवा जाळण्याच्या वेळेस हे पक्षी आपल्या शेतावरती येणार नाहीत. हे या ठिकाणी जैविक नियंत्रणाचा आपल्या समोर एक अतिशय चांगला आपल्याला या ठिकाणी लगेच रिझल्ट दिसतोय. याच्यानंतर या स्टेप बाय स्टेप आज पाचट व्यवस्थापन झाल्यानंतर या ठिकाणी उद्या डिकम्पोजर त्याचं एक व्यवस्थित मिश्रण करून त्या ठिकाणावरती फवारणी केली जाईल आणि हे पाचट या शेतामध्ये याचं व्यवस्थापन करून जीवाणूची संख्या वाढेल. निश्चितपणाने त्यांना जो काही त्यांचं आता याच्यानंतरचं पीक आहे याच्यामध्ये सुद्धा अतिशय फायदा होईल. तर मी सिंजंटा फाउंडेशन आणि EDFच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की तुम्ही कृपया आपल्या शेतामधलं पाचट जाळू नका आणि त्याचं पाचट व्यवस्थापन करून निश्चितपणे पर्यावरणाला आणि आपल्या शेतीला, नवीन ऊस शेतीला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल याच्यावरती सर्वांनी एक निर्णय घ्यायचा आहे असं मी आवाहन करतो. धन्यवाद. मी सुनील मते, गोगलगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. एक शेतकरी, सामान्य शेतकरी असून मी सिंजंटा कंपनीने जे सांगितले की बाबा पाचट कुट्टीमुळे चांगला फायदा होतोय आणि मी याच्या आधी पण केली होती, तर त्याचा फायदा निश्चितच चांगल्या प्रकारे होतो. कारण काय होतं, आपण ज्यावेळेस पाचट जाळीतो त्यावेळेस जे कोंब वगैरे असतात ऊसाचे ते पण जळून जातात आणि जे नवीन जे फुटवे येत नाही चांगल्या प्रकारे पाचट कुट्टी केल्यानंतर त्याच्यातले जे सेंद्रिय कर्ब वगैरे असतात ते निश्चितच चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीत आहे त्या प्रकारात सुप्त अवस्थेत तसेच असतात आणि ते ज्यावेळेस आपण सेंद्रिय हाताने हे करतो, समजा त्याच्यावर प्रक्रिया करतो, त्यावेळेस ते पिकाला निश्चितच त्याचा फायदा होतो. आणि जे आपण जे तण वगैरे जे होतं पाचट जाळल्यानंतर ते पाचट कुट्टीमुळे तण होत नाही जमिनीत आणि तो खर्च आपला वाचला जातो आणि जमीन एकदम भुसभुशीत होऊन उत्पन्न वाढीला चांगला फायदा होतो. धन्यवाद.